महाराष्ट्रामध्ये जे फेब्रुवारी महिन्यामध्ये जो माहोल असतो तो 19 फेब्रुवारीचा. 19 फेब्रुवारी म्हणले का शिवाजी महाराज यांची जयंती आणि थाटमाट आणि उत्साह द्विगुणित करणारा असतो. अशा या कार्यक्रमासाठी जनमानसामध्ये ज्यांचं नाव येतं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. साधी रांगोळी काढण्यापासून देखील 2 बोटाची रांगोळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची काढली जाते. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचं चरित्र हे जीवनाला आवश्यक आहे आणि ते जीवनाला प्रेरक राहील असं तत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं की तमाम न्याय, बंधुता, समता यांची शिकवण खरेतर स्वराज्यामधूनच दिली. स्वराज्य म्हणजे स्वतःच राज्य आणि ते स्वराज्य निर्माण करणारा महाराष्ट्राचा जनता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती साजरी होते. तर मुलांनो, या जयंती निमित्त तुम्हाला काही आधार आणि तत्व छत्रपतींचे विचार तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये राहतील आणि तुमच्या जीवनाला प्रेरक होतील असे हे छत्रपतींचे विचार आहेत. तुमच्या घराघरामध्ये छत्रपतींचा फोटो लावा, त्यांच्या प्रतिमेचं पूजन करा आणि छत्रपतींचा वारसा म्हणजे तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात. तमाम असणाऱ्या गोरगरिबांना जिथं अन्याय होत असेल तिथं न्याय, समता आणि बंधुता देण्याचं कार्य केलं तर छत्रपतींचं कार्य केल्यासारखं होईल. त्यांच्यासारखा तोला मोलाचा नेता होणे नाही. आज कोणीही येऊन छत्रपतींच्या प्रतिमेबरोबर समानता आणण्याचं पाहतोय पण ते शक्य नाही. परत छत्रपती जन्मास यावेत असे सर्वांना वाटते पण आपण त्याची वाट पाहतोय आणि आज आपण प्रार्थना करूया, राजे तुम्ही परत एकदा जन्मास या. आणि या राजांनी अतोनात हाल अपेष्ट कष्ट सहन केले आणि तमाम असताना प्राथमिक शाळा पुळूस, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हे नेहमीच थोरा मोठ्यांचे जयंती साजरी करण्यामध्ये अग्रेसर असते आणि उत्साहामध्ये साजरा करून राजे छत्रपती यांचा विचाराचा वारसा नेहमीच तेवत ठेवण्याचं कार्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळूस आणि ग्रामस्थ हे नेहमीच करत असतात. त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम साजरा होतोय. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. जाता जाता एवढंच म्हणेन की अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे, महाराष्ट्राला पुन्हा एकदा जिजाऊचा शिवा पाहिजे. जय शिवराय. खूप छान. हॅलो, दाबून धरा त्याला, दाबून नाव श्रीकृष्ण पंकज. या ठिकाणी पहिल्यांदा यश कांबळे कांबळे यांचे या ठिकाणी बक्षीस पुकार भाषण होणार आहे. हिला बक्षीस. हा, आमच्या दिदीला या ठिकाणी दत्तात्रय बाबर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मी दिदीला विनंती करतो आपण ते स्वीकारायचं आहे. सर्वांना माझा नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, 19 फेब्रुवारी 1630 हा तो सोन्याचा दिवस, ज्या दिवशी आई जिजाऊंच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शिवरायांनी शिवरायांच्या मंदिरात जीवाला जीव देणाऱ्या महाराजांसोबत स्वराज्य निर्माण करून हिंदू स्वराज्य स्थापना करण्याची शपथ घेतली. हिंदू स्वराज्य स्थापना करणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळी सर्वत्र गुलामगिरी होती आणि समोर होता बलाढ्य शत्रू. निजामशाह, आदिलशाह, मुघल बादशाह अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंशी त्यांनी लढा दिला. मुघल बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे असे अनेक शूरवीरांनी मिळून आपल्या राजाला साथ दिली आणि अशा हिंदू स्वराज्य स्थापना केली. जाता जाता एवढंच म्हणेल की ज्या मातीत जन्माला तिचा रंग असावा, सह्याद्री असो, हिमालय छत्री ठोकून सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावा. धन्यवाद. पानावर, रेतेच्या मनावर, मातीच्या कणाराने, विश्वासाच्या प्राणावर राज्य करणारा राजा म्हणजे शिवछत्रपती. अख्ख्याच्याकडे यावा तसं काटाच्या कायावरी शत्रूला पाणी पाजून अखंड होता पडकवणार शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवरायांचा
मात्र अत्यंत हुशार कुशल बुद्धीचे होते. जिजाऊ लहानपणापासूनच त्यांना रामाच्या आणि कृष्णा गोष्टी सांगत असे. शुभ आपला जन्म सरदार किंवा चक्री करण्यासाठी झाला नसून रजलेल्या त्याला गुलामकृतमुक्त करण्यासाठी झाला आहे. त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करावे. त्यासाठी आपण स्वराज्य निर्माण करावे. जिजाऊचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अवघ्या 15 वर्षी शिवाजी महाराजांनी तारेश्वराच्या मंदिरात तपासणी केली. अवतरण केला. जिंकून स्वराज्याची तोरण मारली. स्वराज्याची तोरण मारली. शिवाजी महाराजांनी 360 किल्ले जिंकले. 360 किल्ल्यामुळे जिंकले. अशा आदर्श राजाला मला मानव यानंतर आपण ज्या सर्व महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शौर्य, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी त्यांच्यावर संस्कार केले. लहानपणापासून महाराजांना राज्यांची प्रेरणा मिळाली. फुलांचा इतिहास काळाने लिहिला. रात्रीचा इतिहास चांदण्याने लिहिला. आज आम्ही स्वाभिमानाने जगतो कारण आमचा इतिहास राजे शिव छत्रपतींनी लिहिला. जय शिवाजी जय भवानी. सुंदर भाषणे छोटी छोटी मुलं करतायत. मी अनुष्का सावंत हिला विनंती करतो त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आपलं मनोगत व्यक्त करावं. माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का अमर सावंत. आज 19 फेब्रुवारी आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करत आहोत. प्रथम सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजा होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव लखुजी राजे भोसले होते. त्यांनी मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यांनी अफजल खान, शाहिस्ते खान, औरंगजेबात अशा बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. अखेरून 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तिने भाषण केलं. मी प्रदान तरटे याला विनंती करतो तो आपलं मनोगत व्यक्त करेल आणि त्यानंतर मुलांचा एक ग्रुप डान्स आहे. यानंतर ग्रुप डान्स होईल. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टांग वेष्टित न्यायालंक मांडित शास्त्रात शास्त्र पारंगत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरा करीत. शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे असे होते. ते एक शूरवीर व पराक्रमी राजे होते. त्यांची आई त्यांना बालपणी कृष्णाच्या, रामाच्या, भीमाच्या, अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. एवढं बोलू मी माझे 4 शब्द संपवते. जय शिवाजी जय भवानी. मी आता 4थी मध्ये शिकत आहे. अध्यक्ष भाषा पूज्य गुरुजवर गाड बसेल मित्रांनो, आज मी तुम्हाला शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र प्रतिप्रचंड रेखे व वर्धू विष्णुवंदिता शहासुरशेषा मुद्रा भद्रा राजते. 19 फेब्रुवारी 1630 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक शूर आदर्श राजा होता. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. एवढं म्हणून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. मुलांना बक्षिस दिलेले आहेत. या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
आणि आता या ठिकाणी जो प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम होता तो संपन्न झाला असं जाहीर करतो. आपल्या स्टेजच्या डाव्या बाजूला रक्तदान शिबिर चालू आहे. सुरत तरुण मंडळाच्या वतीनं भव्य असं रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येतं. रक्तदान कोण करू शकतं? ज्याचं वय 18 ते 55 वर्ष वयोगटामध्ये आहे आणि ज्याचं वजन 45 किलोपेक्षा जास्त आहे असा सदृढ व्यक्ती प्रत्येक जण रक्तदान करू शकतो. तरी प्रत्येक तरुणाने रक्तदान करावं आणि देशसेवेमध्ये आपला सहभाग नोंदवावा अशी विनंती करतो. आणि सुरत तरुण मंडळाच्या वतीनं मारुतीच्या मंदिरामध्ये रांगोळी स्पर्धा चालू आहे. त्याही ठिकाणी आमच्या गावातील ज्या मुले आहेत त्यांच्या कलेला वाव देण्यात येत आहे, त्यांनाही मी शुभेच्छा देतो.